नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येते. नायलॉन मांजाने एका तरुणाचा बळी घेतलाय. या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय. नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरातली ही घटना आहे. सोनू धोत्रे नावाचा 23 वर्षांचा तरुण गळा नायलॉन मांजामुळे त्याचा चिरला गेलेला आहे. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचाराआधीच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या तरुणाचं लग्न काहीच दिवसांनी होणार होतं. मात्र लग्नाआधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं बहिणीनं म्हटलंय. मृत्यूचा आघात त्याची बहीण सहन करू शकली नाहीये. भावाच्या मृत्यूची बातमी समजताच या बहिणीने टाहो फोडलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अतिशय विदारक ही दृश्य आहेत. एका नायलॉन मांजामुळे धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आज ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा बळी गेलेला आहे. त्या तरुणाचे कुटुंबीय नातेवाईक आपल्या सोबत आहे. नेमका काय प्रकार, काय घटना? बघा, तो गुजरातवरून येत होता घरी सणासाठी. तर पातळी फाट्यावरून पुढे येत होता ना, ते वन्नेरगाव, त्याला मांजा अटकला. मांजा अटकल्यानंतर त्याचा गाळा जागेवर नसबीस कापून गेला. दावकोनं ते उसर आऊट झाला. कमिशनर आणि DSP ते यायला पाहिजे. आम्ही त्याला विचारतो, ही बंदी का बरं नाही घेतला तुम्ही? याच्यामुळे दुसऱ्यांचे बळी नाही जावा. त्याला बोलवतो आम्ही येणार तेव्हा आम्ही डेड बॉडी उचलणार. आम्ही तो आल्यानंतरच डेड बॉडी उचलणार. लग्न पण होतं साहेब आल्यावर मे मध्ये लग्न होतं त्याचं. आम्ही उचलणार नाही डेड बॉडीला. तुम्ही कळवा DSPला, त्यांना सगळ्यांना कमिशनरला. हां, बोलवा त्यांना. मी त्याची बहीण आहे. काय झालं? त्याचं लग्न पण ठरलं. त्याला एवढ्या वर्षापासून आम्ही त्याला लग्न कर आता माझा भाऊ मानला. लग्न करत होता तो. 15 दिवस झाले पोरगी पाहून आलो आम्ही. आता त्याचं लग्नच करणार होतो. मे महिन्यात त्याचं लग्न आहे. आता 5व्या महिन्यामध्ये आम्ही काल परवाच दिवशी वंश देऊन आलो पोरीला जाऊन. तो या पोरीला घ्यायला आला होता मांजाने त्याचा. कुठून येत होता? गुजरातवरून नाशिकला आला. नाशिकवरून तो कॅम्पला चाललेला होता. तर पाथर्डी फाट्याला झालं म्हणतोय. आम्ही तर नव्हतो. आम्हाला काहीच माहित. पातळीला नको जाऊ, पहिले माझ्याकडे ये तू. नाही ताई, मी पहिले त्या बाईला पाहून येतो. ती आजारी आहे. तो तिला पाहायला चालला होता. त्याच्या संग असं घडलं. मी त्याला कॉल केला तर मला अशी बातमी भेटली. माझा भाऊ मला पाहिजे रिटर्न. काही नाही, मला माझा भाऊ पाहिजे. त्याला माझं लग्न पाहायचं होतं. मला त्याचं लग्न पाहायचं होतं. माझा भाऊ एक शब्दाच्या पुढे जात नव्हता. भाऊ असं नाही तसंच करायचा. मोठा असून माझा ऐकायचा तो. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. तर दुसरीकडे संभाजीनगरमधून महत्त्वाची बातमी समोर येते. नोकरीवर जाणाऱ्या पोलीस फौजदाराचा नायलॉन मांजानं गळा चिरला गेलाय. दीपक पारधे असं या गंभीर जखमी झालेल्या पोलीस फौजदाराचं नाव आहे. अतिरक्तस्राव होऊन तो बेशुद्ध झालाय. रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. तर सातारा परिसरातून जात असताना ही घटना घडली आहे. तर नाशिक नंतर आता अजून एक बातमी सातारा परिसरातून समोर येते. नाशिकमध्ये नायलॉन मांजानं घेतलेला हा काही पहिलाच बळी नाहीये. तर 2 दिवसांपूर्वीच असाच एक तरुण मांजामुळे गंभीर जखमी झाला आणि मृत्यूच्या दारातून परत आलाय. नेमकं काय घडलं होतं त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. जीवघेणा ठरतोय नायलॉन मांजा. बंदी असूनही सर्रास होतीये विक्री. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पतंगाला असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होत आहेत. नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे. तरी देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू आहे.
पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. मात्र तरी देखील मांजाची विक्री सुरूच आहे. या घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या गळ्याला 75 टाके पडलेत. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलचे जे तज्ज्ञ डॉक्टर होते त्या सर्व टीमने त्याच्यावर उपचार करून सर्जरी करून जी काही कॅरोटिड आर्टरी महत्त्वाची नस डॅमेज झाली होती ती रिपेअर केली. तिथला रक्तस्राव थांबवला आणि जे पण स्नायू कट झालेले होते ते सगळे रिपेअर करून जखम बंद केली. कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. गंभीर जखमी होऊन तो रस्त्यावरच कोसळला. मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये. और वो काम पे से आ रहा था और वो अचानक उसके सामने मांझा आ गया. 75 टाके. डॉक्टर ने क्या बताया? अभी बोले जख्म बहुत गहरी है, बोले नहीं क्या कभी 10-15 मिनट और लेट हो जाते थे ना वो तो मैं तो बोलती सरकार ने उसके ऊपर रोक लगाने मांगता मांझी के ऊपर. आज कितने बड़े बड़े केस हो रहे हैं. इसी मेरा बच्चा तो नई जिंदगी हुई उसकी, मेरे बच्चे की तो. राज्यात अशा आतापर्यंत किती घटना घडल्या आहेत पाहूयात. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत. मुंबईत दोघांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. भंडाऱ्यात 1 जण मरण पावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 जण जखमी झालेत तर नायलॉन मांजामुळे नागपूरमध्ये 40 जण जखमी झालेत. काचेचे तुकडे, धातू, लोखंडाचे तुकडे आणि जीवघेणं रसायन डिंकात मिसळून हा घातक मांजा तयार केला जातो. छत्रपती संभाजीनगर शहरात तर नायलॉन मांजा विकला तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. अशीच कडक कारवाई इतर शहरात देखील अपेक्षित आहे. नायलॉन मांजाचा कायमस्वरूपी वापर रोखण्यासाठी प्रभावी कारवाई बरोबरच जनजागृतीचीही गरज आहे. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. आणि यानंतर वळतोय अजून एका ब्रेकिंग न्यूजकडे. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर केज कोर्टामध्ये सुनावणी घेण्यात आली आहे. तर 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे. तर कराडच्या वकिलांनी मात्र पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम हा लांबणार की थांबणार हे आज सुनावणीनंतर समजणार आहे. मात्र कराडवर अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाही आहे. तर आपण पाहतोय गेल्या 1.5 महिन्यांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि अखेर कराडला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याच्यावरती अजूनही देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप ठेवण्यात आलेला नाहीये. त्याला खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. तर संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही असं कराडचे वकील म्हणालेत. कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत असा देखील युक्तिवाद त्यांनी केलाय. सर्व मुद्देमाल जप्त केला, व्हॉइस सॅम्पलही घेतलं गेलंय. 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहेत तर पोलिसांनी काय तपास केला असा प्रश्न कराडच्या वकिलांनी विचारलाय. सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडीची मागणी देखील कराडचे वकील यांनी केली आहे. तर सरकारी वकिलांनी काय म्हटलंय आपण पाहतोय. कराडने मालमत्ता कशी कमावली याचा तपास बाकी असल्याचं सरकारी वकील म्हणालेत. कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे देखील तपासायचं आहे. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे. कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकील करतायत. तर आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली गेल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयामध्ये गेला आणि 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला. आणि आता वळतो पुढच्या अपडेटकडे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही
असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। कराडचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत। सर्व मुद्देमाल जप्त केला आहे। व्हॉइस सॅम्पलही घेतलं गेलंय आणि 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहे। पोलिसांनी या वेळेमध्ये काय केलं, काय तपास केला असा प्रश्न देखील कराडच्या वकिलांनी उपस्थित केला। तर आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। टॉवरवर चढून समर्थकांनी घोषणाबाजी केली आहे। परळीमध्ये समर्थक आंदोलक राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढलेत। वाल्मिक कराड यांना न्याय द्या असं म्हणत समर्थक टॉवरवर चढलेत। परळीतली आताची दृश्य आपण पाहतोय। परळीमध्ये टॉवर परिसरामध्ये टायर देखील जाळण्यात आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर आता वाल्मिक कराड देखील संतप्त झालेले आहेत आणि वाल्मिक कराडला राजकीय हेतूने अटक करण्यात आल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी टॉवर परिसरामध्ये टायरही पेटवले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद झिरे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत। विनोद, वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय या ठिकाणी? त्यापासूनच वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत ते परळीत आक्रमक झाले। तर परळीच्या राणी लक्ष्मीबाई टावरवरती गेल्या 3 तासांपासून आंदोलक जे आहेत ते चढून बसलेले आहेत। त्याचबरोबर परळी पोलीस ठाण्याच्या समोर या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे बीड परळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात टायर जाळण्यात आलेले, तर परळी शहरात देखील टायर जाळण्यात आलेले। तर एकूणच जे वाल्मिक कराड याच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले ते राजकीय सूडबुद्धीतून या ठिकाणी कारवाई केली जात आहे। जो गुन्हा दाखल झाला तो खोटा गुन्हा दाखल झाला आहे तो तात्काळ मागे घेण्यात यावा ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे आणि यावरूनच जे आंदोलक जे आहेत ते परळीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतोय। मात्र जे परळीमध्ये आहे ते तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड यांचा जो सहभाग आहे तो फक्त खंडनित असल्याचं बोललं जात आहे। मात्र त्यांच्या वकिलांनी देखील आता कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये त्यांनी बोललंय की सुदर्शन घुले आणि विष्णू साठे यांनी ही खंडणी मागितली होती। यामध्ये वाल्मिक कराड याचा कोणताही सहभाग नाही आणि त्यामुळं त्यांना आता पोलीस कोठडी देण्यात येऊ नये अशी देखील मागणी आरोपीच्या वकिलांनी मागणी केली आहे। नक्कीच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय परळीमध्ये कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले। टॉवरवर चढून त्यांनी आंदोलन पुकारलंय। तर दुसरीकडे आपण टायर जाळल्याची देखील दृश्य पाहतोय। तर कराड याला राजकीय हेतूने अटक करण्यात आल्याचा देखील आरोप कराड समर्थकांनी केला। तर परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड यांच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। राजकीय सूड भावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईनं केलाय। मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसली। तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय, काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे, खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे। खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय, तेवढा मागे घ्यावा। माझा लेख कशाच गुन्ह्यात नाही, कशात नाही। माझा लेख गुन्ह्यात असेल एवढ्या माया बहिणी आल्या असत्या का? गेल्या माया बहिणी मी एकली माय, त्या बाया कोण आहेत माझ्या अन्नाच्या, त्या मावल्या कोण आहेत माझ्या अन्नाच्या? मी माये म्हणून बसले, त्या मावल्या काय म्हणून बसल्या? तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय एकीकडे कराड समर्थक जमलेले आहेत आणि ते विरोध करतायत कराडच्या अटकेला। राजकीय सूडबुद्धीतून ही अटक करण्यात आल्याचं कराड समर्थकांनी म्हटलंय। तर दुसरीकडे कराडची आई देखील आंदोलनासाठी बसली आहे आणि आपल्या मुलाला राजकीय सूडबुद्धीतून अटक करण्यात आल्याचं देखील कराडच्या आईनं म्हटलंय। तर थेट परळीतली ही दृश्य आपण पाहतोय। कराड समर्थक आणि कराडची आई आंदोलनाला बसली आहे। तर परळीमध्ये कराड समर्थकांनी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारले। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो वाल्मिक कराडवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा समर्थकांकडून दावा केला जातोय।
आणि आता वळतो पुढच्या अपडेटकडे. वाल्मिक कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने पुण्यात प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत 2 ऑफिस विकत घेण्यासाठी हा व्यवहार केलाय. ज्योती जाधवच्या नावाने कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेसची खरेदी करण्यात आल्याचं कळतंय. 6व्या मजल्यावरील 2 प्रशस्त ऑफिसेस खरेदी करण्यात आले होते. ज्योतीच्या नावे पुण्यामध्ये फ्लॅटही असून कराड फरार असताना तिच्या घरी थांबला होता, अशी देखील आता नवीन माहिती समोर येते. तर या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. पाहूया. वाल्मिक कराडचं पुणे कनेक्शन समोर आलेलं असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. वाल्मिक कराड संदर्भातील जे व्यक्ती या संपूर्ण प्रकरणी आरोपी आहेत किंवा त्यांची चौकशी चालू आहे, त्यांच्या काही जागा, त्यांची काही मालमत्ता पुण्यात आढळून आलेली आहे. मी पुण्यातील सध्या फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर आहे आणि आपण जर पाहिलं तर याच FC कॉलेजच्या प्रमुख मुख्य गेटच्या समोर कुशल वॉल स्ट्रीट नावाची एक बिल्डिंग आहे, ज्यामध्ये ही संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून ओळखली जाते. आणि याच ठिकाणी ज्योती मंगल जाधव, जी महिला जिचे काही संबंध वाल्मिक कराडशी देखील जोडले गेले आहेत, त्या महिलेची प्रॉपर्टी जी आहे ती याच कुशल वॉल स्ट्रीटच्या इमारतीत रजिस्टर्ड आहे. ऑफिस नंबर 610 आणि ऑफिस नंबर 611 असे दोन्ही ऑफिसेस जे आहेत ते या महिलेच्या नावाने रजिस्टर असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. या महिलेने जेव्हा हे ऑफिस रजिस्टर केलं होतं तेव्हा ही अनामत रक्कम जी आहे ती देखील त्यांनी कुठून आणली होती असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. त्यामुळे या संपूर्ण मालमत्तेसंदर्भात आता पुढे काय नवीन खुलासे येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. तर पुन्हा जाऊयात परळीमध्ये. कराड समर्थक कमानीवर चढल्याचं कळतंय. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेत आणि ते आता कमानीवर चढल्याचं पाहायला मिळत आहे. कराड समर्थक हे कमानीवर चढलेले आहेत. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली आहे खंडणीच्या गुन्ह्यात. आणि त्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक एकत्रित आलेले आहेत. त्यांनी धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या फोटोला देखील जोडे मारो आंदोलन केलंय. आणि त्यानंतर काही समर्थक हे कमानीवर चढल्याचं पाहायला मिळत आहे. तर आपण पाहिलं काहीच वेळापूर्वी परळीमध्ये टॉवरवर चढून कराड समर्थक हे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतरची ही नवीन दृश्य समोर आली आहेत. यामध्ये आपण कमान पाहतो. या कमानीवर देखील आता समर्थक चढलेत. वाल्मिक कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. वाल्मिक कराड याला राजकीय हेतूने अटक करण्यात आल्याचं या समर्थकांचं म्हणणं आहे. वाल्मिक कराड याला त्वरित सोडा, त्याला न्याय द्या अशी मागणी वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी केली आहे, त्याच्या आईने केलेली आहे. आणि तिथली ही परळीतली थेट दृश्य आपण पाहतोय. परळीवर चढलेले हे कराड समर्थक घोषणाबाजी देखील करतात. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. तळोजा MIDC मध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तळोजा MIDC येथील शिव जागृती हॉटेल समोर आज सकाळीच भीषण अपघात झालाय. या अपघातात एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना उडवलंय. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. कामोठे येथील MGM हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलंय. तर प्राथमिक माहितीनुसार गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं समजतंय. अपघाताची माहिती मिळताच तळोजा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, तळोजामध्ये अपघात झालेला आहे, CCTV फुटेज समोर आलंय, काय अधिक माहिती? नक्कीच प्राची, तळोजा MIDCच्या समोर शिवजागृती हॉटेल आहे आणि त्याच्याच बाजूने जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती हा भीषण अपघात झालेला आहे. यामध्ये आपण पाहतोय की एक महिला आणि एक पुरुष जो आहे तो रस्त्यावरून चालत आहे आणि याच वेळेस एक भरधाव कार जी आहे
ती त्या दोघांनाही धडक दिलेली आहे आणि जवळ 50 ते 60 मीटर दूर असे हे दोघेही फेकले गेलेले आहेत. या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे. जखमीला जवळच असणाऱ्या MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार जे आहे ते सध्या सुरू आहे. मात्र ही भीषण अपघाताची दृश्य जी आहे ती CCTV मध्ये तिथे असल्याचं कैद झालेलं आहे. तात्काळ त्या ठिकाणी तळोजा पोलीस जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण माहिती घेतली असता कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं दिसून येत आहे आलेलं आहे. मात्र या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाल्याचं नक्कीच कळतंय. धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अतिशय विदारक ही दृश्य आहे आणि या अपघातानंतर आता परिसरामध्ये हळहळ देखील व्यक्त करण्यात येते. तर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळते आणि पुढील कारवाई पोलीस करतात. आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. CIDने वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना घेतलाय. तपासासाठी हा नमुना महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणामध्ये विष्णू चाटेच्या आवाजाचाही नमुना घेण्यात आलाय. कराडची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं गेलंय आणि त्याच्या वाढीव कोठडीची मागणी CID कडून केली जाते. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे. कारण वाल्मिक कराडनं अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा संशय आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्या प्रकरणामध्ये ईडीची देखील एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. इंडिया आघाडी तुटलेली नाही. इंडिया आघाडी नाही राहिली तर विरोधक राहणार नाही असं संजय राऊत म्हणालेत. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस मोठा पक्ष आहे तेव्हा सर्वांना सोबत घेऊन नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसची आहे असंही राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक 18 आणि 19 जानेवारीला संभाजीनगरऐवजी मुंबई किंवा शिर्डीमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र सरपंच संतोष देशमुखांना न्याय द्या या मागणीसाठी ही मागणी करत संभाजीनगरमध्येच 19 जानेवारीला रॅली आयोजित करण्यात आली आहे. मराठा शौर्याची गाथा सांगणाऱ्या पानिपतच्या वीरभूमीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली आहे. पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने युद्ध स्मारकावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. पानिपतच्या पराक्रमाच्या आठवणींना या कार्यक्रमातून उजाळा देण्यात आला आहे.